नमस्कार, मी सारिका धोकरट। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। त्यासाठी लागणारं मेजरमेंट: ब्लाउजची तयार उंची 13 इंच, छाती 33 इंच, कंबर 30 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा 8.5 इंच, हाताची उंची 5 इंच आणि घेर आहे 12 इंच। या ठिकाणी पेपर घेतलेला आहे आणि याला या पद्धतीने मी फोल्ड करून ठेवलेला आहे। पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपण एक साथ काढणार आहोत। ब्लाउजची तयार उंची 13 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे आणि 14 इंचावरती मार्क करायचं आहे, जे अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे। खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच। सेम पद्धतीने आपण इकडच्या साईडला सुद्धा 14 इंचावरती मार्क करून घेऊया। आता हे पॉइंट जोडून रेषा मारून घेऊ। या पॉइंट पासून खाली 6 इंचावरती मार्क करायचा आहे। सेम पद्धतीने इकडे सुद्धा 6 इंचावरती मार्क करायचा आहे। आर्म होलची रेषा जोडून घ्यायची आहे। या ठिकाणी शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर 5.5 इंचावरती मार्क करायचा आहे। या पॉइंट पासून इकडे 5.5 इंचावरती मार्क करायचं आहे। सेम पद्धतीने हे 5.5 इंच आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि हे पॉइंट जोडून घेणार आहोत। आता ह्या आर्म होलच्या रेषेवरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती 33 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच, तर 8.25 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। कंबर 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच, पुढे 1 इंच शिलाई डाट साठी आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आता हे पॉइंट जोडून घेऊया। ह्या पॉइंट पासून वरती 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे। या ठिकाणी पाठीमागच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता हे कट करून घेऊया। हे 2 भाग तयार झालेले आहे। आता हा पाठीमागचा भाग सर्वात आधी आपण काढून घेऊया। 2 इंच मार्क करून रेषा मारून घेऊया। ह्या पॉइंट पासून इकडे 3 इंचावरती मार्क करायचा आहे शोल्डर पट्टीसाठी आणि पाठीमागचा गळा 8.5 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचा आहे। 9 इंचावरती मार्क करायचा आहे। ह्या पॉइंट पासून इकडे 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे। पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। ह्या पॉइंट पासून इथपर्यंत शिलाई मार्जिन पर्यंत याचा मध्य काढून घ्यायचा आहे। आलेल्या मध्यापासून वरच्या साईडला 4.5 इंचावरती मार्क करायचा आहे। पाठीमागचा टक्स टाकून घ्यायचा आहे। जे 1 इंच आपण ऍड केलेला आहे, तर बरोबर या ठिकाणी अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे। हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे। आता पाठीमागच्या गळ्याचा आकार आपण कट करून घेऊया। या ठिकाणी इथं कट लावून घेऊया, म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरवरती याचे मार्किंग करू तर ते पटकन आपल्याला त्याच्यावरती डॉट देता येईल।
अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता पुढचा भाग तयार करून घेऊया. पुढच्या भागासाठी ह्या पॉइंट पासून इकडे वरती 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा आर्म होलचा आकार कट करून घेऊया. ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढचा गळ्याचा आकार 6 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे. या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचा आहे. हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि ही रेषा जोडून घेऊया. ह्या पॉइंट पासून वरती 1 इंचावरती मार्क करायचा आहे. छाती 33 इंच आहे, तर त्याचा 5वा भाग येतो 6.6 इंच. म्हणजे ह्या 6.5 आणि त्याच्या पुढे 1 रेष वरती आपल्याला या टेप या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आलेल्या मध्यापासून इकडं योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आता ह्या पॉइंट पासून इकडं 1 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि ही शिलाई मार्जिन सोडून याच्या इकडं 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा आपण पुढचा भाग कट करून घेऊया. या पद्धतीने पुढचा भाग कट करून झालेला आहे. आता हाताची बाही तयार करूया. पेपर जो आपण फोल्ड केलेला होता तो तयार. हाताची बाही 5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे आणि 6 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 6 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरतून खाली 3 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि आता ही रेषा काढून घेऊया. पाठीमागचा आर्म होल मोजून घ्यायचा आहे. पावणे 8 इंच येत आहे, तर या पद्धतीने पावणे 8 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हाताचा घेर 12 इंच आहे, तर त्याच्या निम्म 6 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हे पॉइंट जोडून घेऊया. ह्या पॉइंट पासून इकडे तिरपी रेषा जोडून घेऊया. या तिरप्या रेषेचा मध्य काढायचा आहे. आलेल्या मध्यापासून परत खालच्या साईडला मध्य काढायचा आहे आणि खालच्या साईडला इकडच्या साईडला अर्धा इंच मार्क करायचा आहे. पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो राहणार आहे हा पाठीमागचा आर्म होलचा आकार आहे. आता ही हाताची बाही आपण कट करून घेऊया. पुढच्या साईडला ह्या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करू त्यावेळेस हे लक्षात येईल आणि हा भाग पुढच्याच साईडला जोडून घ्यायचा आहे. आता कटोरी दुसऱ्या पानावरती वाढवून घेऊया. सर्वात आधी कटोरी आहे त्या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे हे मार्क केलेलं होतं ते बरोबर ह्या पद्धतीने मधल्या साईडला सुद्धा आपण मार्क करून घेऊया. ह्या मार्क पासून खाली 1.5 इंच मार्क करायचा आहे
आणि इथं ह्या पॉइंटला छातीचा 5वा भाग टाकायचा आहे, जो 6.6 इंच येत आहे. म्हणजे 6.5 आणि त्याच्या पुढे एक रेष मारायची आहे आणि सर्व बाजूनी अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे. आता हे सर्व पॉइंट जोडून घ्यायचे. या पॉइंट पासून वरती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. पेपरला ह्या पद्धतीने पकडून घ्यायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे, जो आपल्याला टक्स टाकायचा आहे 1.5 इंचाचा. आणि आता ही रेषा जोडून घेऊया. या पॉइंट पासून इकडं पण 2.5 इंच येत आहे का नाही बघून घ्यायचं आहे आणि कुठपर्यंत 2.5 इंच येतं ते बघायचं आहे. तर हे बरोबर 2.5 इंच या ठिकाणी आलेलं आहे. या पद्धतीने कट करायचं आहे आणि थोडंसंच वरती या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी कट केलेलं आहे, तर सेम हे या ठिकाणी पण जिथपर्यंत कट आलेला आहे ते आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत घेऊन कट करून घ्यायचं आहे. कटोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपण हे अस्तरवरती कट करून घेऊया. या ठिकाणी अस्तर घेतलेलं आहे आणि याला मी ह्या पद्धतीने असं फोल्ड केलेलं आहे. ही जी आहे बंद बाजू आहे. बंद बाजूला आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. हा जो गळ्याचा आकार आहे हा बरोबर ह्या पद्धतीने या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. कटोरी ब्लाउज मध्ये फक्त आपल्याला याच ठिकाणी फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, बाकी कुठेही बदल करायचा नाही. अस्तरवरती फक्त अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. कटोरीचा भाग नेहमी तिरप्या कपड्यात ठेवून कट करायचा आहे. आता हे कट करून घेऊया. अशा प्रकारे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.